यानंतर एक मोठी बातमी, भाजपला जर रोखायचं असेल तर काँग्रेस एकमेव पर्याय उरलाय असं हर्षवर्धन सपकाळ म्हणाले। देशात दोनच पक्ष शिल्लक राहिलेत। अमरावतीत भाजप विरोधात निवडणुकीमध्ये उतरलो होतो, आम्ही सत्तेचं विकेंद्रीकरण करून स्थानिक पातळीवरती अधिकार दिले होते असं हर्षवर्धन सपकाळ म्हणाले। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन दादा सपकाळ आपल्या सोबत आहेत। दादा, सध्या विधान परिषदेची निवडणूक सुरू आहे, कुठेतरी काँग्रेसची पिछेहाट होताना दिसते असं वाटतं? 17 ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत। यामध्ये नगरसेवक आणि जिल्हा परिषदेचा सदस्य 2 आणि महानगरपालिका सदस्य हे यामध्ये असणारे मतदार आहे। आणि या मागच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने ज्या मोठ्या प्रमाणावर पैशाचा वापर करून 5-5, 7-7 हजार रुपये प्रतिमत देऊन विरोधकांना दमदाटी करून विड्रॉल घेण्यापासून तर कॉलर पकडून त्यांना विड्रॉल घेण्यापर्यंतच्या निवडणुकीतून हे 7-8 हजार मतदार जे समोर आले त्यातल्या निवडणुका आहेत। आता पैसा फेक तमाशा देख असा डान्सबार जो आहे हा या निवडणुकीतून यांनी लावलाय। अमरावती मधले जे उमेदवार आहेत देशमुख यांनी त्यांनी ते आजारी पडले, कुठेतरी त्यांनी पिछेहाट केली असं वाटतं तुम्हाला? आणि ते वंचितला पाठिंबा मिळतो। आता एकंदरीत त्या ठिकाणचे आमच्या निरीक्षक आणि स्थानिक सर्व आमचं नेतृत्व जो निर्णय घेईल भारतीय जनता पक्षाच्या विरोधात त्या निर्णयाला प्रदेश पातळीची संमती राहील। संजय राऊत म्हणतात की राज ठाकरेंनी इंडिया आघाडीत यावं आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी देशाचं नेतृत्व करावं असं म्हणतात। तो आता त्या दोघांच्या मधला विषय आहे। मुंबईचे नेते आहेत, महाराष्ट्राचे आहेत, दिल्लीचे आहेत, काय एकदा जे असेल तर त्यांना हा संविधानाने दिलेला अधिकार आहे। आमदार रोहित पवारांचं उपोषण जे आहे ते मागे झालेलं आहे। गिरीश महाजन त्यांच्यासोबत